तर नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे नवीन व्हिडिओमध्ये। आता जे बांधकाम कामगार आहेत त्यांना घर बांधण्यासाठी मिळणार आहे कर्ज। आता 2 लाखांची त्यांना अनुदान मिळणार आहे, म्हणजे 2 लाख रुपयांचे त्यांना अनुदान मिळणार आहे घर बांधण्यासाठी। तर याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। पात्रता, कागदपत्रे, नियम अटी हे सर्व पॉइंट या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत का, कारण की तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। तुम्ही बांधकाम कामगार असाल, जर तुम्ही महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार मंडळाकडे तुमची नोंदणी झालेली असेल, नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल, सक्रिय बांधकाम कामगार असेल, तर तुमच्यासाठी खरंच शासनाने 2 लाखांचे अनुदान घर बांधण्यासाठी तुम्हाला दिलेले आहेत। त्याबद्दल आपण सविस्तर माहिती आता जाणून घेणार आहोत। याचे बघूया। पात्रता, कागदपत्रे, नियम अटी, 2 लाख रुपयांचे अनुदान तुम्हाला मिळणार आहे। याबाबत आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहणार आहोत। आता या योजनेचा बांधकाम कामगार घरकुल योजना महाराष्ट्र योजना ही नेमकी काय आहे, या योजनेबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया। तर आता सर्वात पहिले जाणून घेऊया की बांधकाम कामगार घरकुल योजना काय आहे, या योजनेची माहिती जाणून घेऊया। आता सध्याच्या वाढत्या महागाईमुळे जे बांधकाम कामगार आहेत त्यांना कुठेतरी स्वस्तामध्ये त्यांना घर उपलब्ध व्हावं, स्वतःचे घर बांधणे त्यांचे स्वप्न असते। कारण की इथून बांधकाम कामगार झाल्यावर तिथं दुसऱ्या ठिकाणी ते बांधकाम कामगार काम करण्यासाठी जात असतात। त्यांचे एक स्वप्न असते की आपले स्वतःचे घर असावे। यासाठी आता जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सरकारकडून थेट 6 लाख रुपयाची मदत, किती 6 लाख रुपयाची मदत, म्हणजे 6 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते। सरकारकडून 6 लाख पर्यंतचे कर्ज दिले जाते, 6 लाख पर्यंतचे। तर आता हा जो कर्ज आहे 2 लाखांचे अनुदान मिळणार आहे। आता त्याच्यानंतर म्हणजे कर्ज 6 लाख घ्या आणि फक्त 4 लाख परत करा। बघा, हे या योजनेचे खास वैशिष्ट्य आहे। म्हणजे तुम्हाला किती कर्ज, तुम्ही 6 लाखाचा घेतला, कर्ज 6 लाखाचा घेतला आणि तुम्हाला 2 लाखाचे अनुदान मिळते। किती 2 लाख म्हणजे तुम्हाला परत करायच्यात फक्त 4 लाख। बघा, समजलं? 6 लाखाचं कर्ज मिळते, 2 लाख अनुदान मिळते आणि परत करायचे आहेत तुम्हाला 4 लाख। ही या योजनेचे खास वैशिष्ट्य आहेत। म्हणजे बांधकाम कामगारांना जास्त त्रास होऊ नये त्यासाठी शासनाने हे जे या योजनेची योजना ही आहे, घरकुल योजना बांधकाम कामगारांसाठी। आता या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे, मुख्य उद्देशाबद्दल जाणून घेऊया। आता बहुतांश बांधकाम कामगार आहेत ते काय करतात, घर सोडून दुसऱ्या शहराच्या ठिकाणी म्हणा किंवा दुसऱ्या गावामध्ये म्हणा, ते झोपडपट्ट्यांमध्ये राहतात किंवा ते स्वतःची पाली बांधून राहतात, काम करण्यासाठी जातात। तर आता या मजुरांना त्यांचे जे जीवन आहे सुरक्षित आणि मजबूत त्यांना घर मिळावे, त्यांच्या जीवनशैलीस त्यांच्या राहणीमानामध्ये काहीतरी सुधारणा व्हावी, यासाठी शासनाने ही जी योजना आहे ही योजना त्यांच्यासाठी सुरू केलेली आहे। आता ही जी योजना आहे, घर ही मूलभूत सर्वांचीच गरज आहे, त्याच्यावर सरकार आता खर्च उचलणार आहे। आता याच्यासाठी आपण जाणून घेतलं की 6 लाखांपर्यंतचं तुम्हाला कर्ज मिळणार आहे, 2 लाख तुम्हाला अनुदान आणि 4 लाख परत करायचे आहेत, समजलं? आता त्याच्यानंतर या योजनेचे आपण जाणून घेऊया पात्रता निकष। आता कोणती योजना म्हणली तर त्या योजनेची पात्रता असते। पात्रता म्हणजे या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का नाही, तर याबद्दल आता जाणून घेऊया। सर्व पॉइंट कव्हर करूया या व्हिडिओच्या माध्यमातून। पॉइंट नंबर 1 आहे मित्रांनो, अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा। सर्वांसाठी महत्त्वाची बातमी, हे अट आहे। त्याच्यानंतर बांधकाम कामगार नोंदणीकृत बांधकाम कामगार मंडळाकडे त्यांची नोंदणी असणे आवश्यक आहे, नोंदणी झाली असणे आवश्यक आहे। पॉइंट नंबर 3, वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान त्यांचे वय असावे पाहिजे। त्याच्यानंतर मागील वर्षभरात किमान 90 दिवस म्हणून, म्हणजे 90 दिवस काम केल्याचं जे प्रमाणपत्र राहते, 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र म्हणजे 90 दिवस काम केल्याचा जो दाखला म्हणतात, तो दाखला त्या मजुराकडे असणे आवश्यक आहे, म्हणजे काम केलं म्हणून। त्याच्यानंतर त्यांचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये कर्ज मंजूर झाले असावे, राष्ट्रीयकृत बँकेकडून त्यांचे कर्ज मंजूर झाले असावे। आता याच्यासाठी आपण पात्रता निकष बघितला, पात्रता काय होती हे बघितलं। आता याच्यासाठी आपण महत्त्वाचा म्हणजे कागदपत्राशिवाय काम होत नाही, कागदपत्रे। आता कागदपत्रे बघूया। सर्वात महत्त्वाचा म्हणजे सर्वांकडे असतो, तो म्हणते तुमचा आधार कार्ड।
एक कागदपत्र तुमचं आधार कार्ड, त्याच्यानंतर दुसरा म्हणजे तुमचा बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र, त्याच्यानंतर येते पॉईंट नंबर 3 तुमचा कामगार ओळखपत्र पाहिजे, ID प्रूफ कामगार आहात म्हणून, त्याच्यानंतर 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र पहिले सांगितलं तुम्हाला, त्याच्यानंतर येते तुमचा रहिवासी दाखला, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी दाखला, तुम्ही रहिवासी आहात महाराष्ट्र राज्याचे ते असणे आवश्यक आहे, त्याच्यानंतर बँक खात्यांची संपूर्ण झेरॉक्स पाहिजे, त्याच्यानंतर पासपोर्ट साईज फोटो, त्याच्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज मंजुरीचा पुरावा पाहिजे, हे महत्त्वाचं आहे, त्याच्यानंतर सर्वात म्हणजे स्वयं घोषणापत्र. आता या योजनेचे फायदे काय, या योजनेचे आपण कागदपत्रे बघितले, आता या योजनेचे फायदे बघूया. फायदे काय आहेत. आता स्वतःचे घर बांधण्यासाठी तुम्हाला सरकारमार्फत 6 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध देते सरकार, त्याच्याहून थेट तुम्हाला 2 लाखापर्यंत अनुदान सरकारकडून मिळते, कर्जावर व्याज नाही, सवलतीच्या अटी, काही बँकेचे नियम असतात, अटी व नियम ते लागू असतात. त्याच्यानंतर कामगारांच्या जीवनमानामध्ये सुधारणा व्हावी ह्यासाठी आहे, सुरक्षितता, सामाजिक प्रतिष्ठा आणि घराचा हक्क बांधकाम कामगारांना मिळावा यासाठी या योजनेचे फायदे आहेत. आता याच्यानंतर बघूया, यासाठी तुम्ही कागदपत्रे बघितला, फायदे बघितला, पात्रता बघितला आपण, त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ते यासाठी तुम्ही अर्ज कसा कराल. प्रत्येक योजनेला अर्ज करावा लागते. पॉईंट नंबर 1, 2, 3, 4. आता यासाठी तुम्ही अर्ज कसा कराल त्याबद्दल जाणून घेऊया. आता यासाठी तुम्ही अर्ज कसा कराल, स्टेप बाय स्टेप प्रक्रिया आहे ते सांगू. आता राष्ट्रीयकृत बँकेत अर्जासाठी कर्ज आणि कर्ज मंजुरी तुम्हाला मिळली पाहिजे. बघा, राष्ट्रीयकृत बँकेत कर्जासाठी अर्ज करा, तुम्ही अर्ज करा आणि त्याच्यानंतर कर्ज मंजुरी तुम्हाला मिळली पाहिजे. त्याच्यानंतर वेबसाईट आहे mahabocw.in, या वेबसाईटवर तुम्ही जा. त्याच्यानंतर कर्ज मंजुरीचे प्रमाणपत्र आवश्यक जिथे कागदपत्र असतील ते तुम्ही अपलोड करा, ऑनलाईन फॉर्म भरून तुम्ही सबमिट करा, किंवा अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनुदानाची थेट रक्कम तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात येईल. याच्यामुळे तुमचे बांधकाम कामगारांचे जे स्वप्न असतील ते पूर्ण होतील. आता बघा, तुम्हाला जर अर्ज करता येत नसेल तर जवळच्या महाई सेवा केंद्रामध्ये जा, तिथून तुम्ही अर्ज करू शकता. तर बघा, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बांधकाम कामगारांना जे घर बांधण्यासाठी सरकारकडून अनुदान मिळते ते आपण बघितलं. पात्रता, कागदपत्रे, फायदे, अर्ज, हे सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केली. आता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक काम करा, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर हा तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. काय करा, तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ काय करा, शेअर करा तुमच्या मित्रांना. आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा ज्या महत्त्वाच्या अपडेट राहतात त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतात. तर संपूर्ण जर काही तुमच्या मनामध्ये जर प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. आणि हा व्हिडिओ तुमच्या बांधकाम कामगार मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.